अरे बबलू कुठे माझा बबलू? अरे बबलू ए सोन्या अरे कुठे गेला बबलू? अरे बबलू अरे बबलू सापडला. कोण पाहुणे आलेत? डॉक्टर साहेब तुम्ही? अगं सुनबाई, जावई बापू आलेत. या आत या ना, बसा. मी बसायला आलेलो नाही. नीट ऐका, तुमच्या मुलीशी माझं लग्न होणार नाही. हे लग्न मोडलंच समजा. आपण झालं तरी काय? काय चुकलं आमचं? आमचंच चुकलं. तुमच्या बच्चलन मुलीशी लग्न ठरवून. बच्चलन? हो हो बच्चलन. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. त्या ऑफिस मधल्या बॉस बरोबर गुलछर्रे उडवत फिरते गावभर. हे लग्न मोडलं म्हणजे मोडलं. डॉक्टर साहेब काहीतरी गैर होतोय तुमचा. डॉक्टर माझी तायडी बच्चलन. ताई इकडे. काय अब्बा? कुठे गेली होतीस तू? ऑफिसात महत्वाचे पेपर्स टाईप करायचे. तायडे खोटं बोलायला शिकलीस तू? काय करायचं ठरवलेस तू? तायडे तायडे किती विश्वास होता तुझ्यावर. नाक कापलंस तू घराण्याचं. तुमचे लाड भावलेत ते सगळे. लेक पैसा कमवून आणते आणि बापाला बसून खायची सवय लागली ना. पण लेक पैसा कुठून कमवून आणते याचा कधी विचार केलाय? फाड खायची सवय लागली ना. वहिनी, नाकावर राग तरी केवढा येतोय, पण नाक जाग्यावर तरी राहिलाय का? स्वतः बरोबर आमची पण नाक कापली. मोडलं ना एकदाच लग्न. अबा काय ते मी हे? अबा मी खरंच काही पाप केलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एक शब्द बोलू नकोस कार्टे. आम्ही काय केलं नाही तुझ्यासाठी. या घरातील माणसं झुरून झुरून मेलीत तुझ्यासाठी. या तुझ्या बापानं हुंड्यासाठी पैसे नव्हते म्हणून सावकाराच्या घरात 1 लाखाची चोरी केली तुझ्यासाठी. आणि त्याची शिक्षा भोगतोय माझा अमित, तुझा धाकटा भाऊ. माझ्यासाठी, तुझ्यासाठी, या घराण्याच्या आबरूसाठी माझ्यावरच्या चोरीचा आरोप त्यानं स्वतःच्या अंगावर घेतला. तायडे तायडे काही देखील शिल्लक ठेवलं नाहीस तू. आजपासून तुझा बाप तुला मेला. हो तुला मेला. विजय विजय विजय. आपली ताई अशी नाहीये. हो आपली ताई अशी नाहीये. आबा नाईलाज असतो मी तुम्हाला अटक करतोय. मम्मी मला घे ना. मम्मी आता तू मला सोडून कुठेही जायचं नाही, नाहीतर मी सुद्धा रुसून देवाघरी जाईल. बबलू नाही राजा, असं बोलायचं नाही. हे बघ मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. माझी शपथ. तुझी शपथ. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. आरोपी आबासाहेब सरदेसाई यांना 1 लाखाच्या चोरी प्रकरणी हे न्यायालय 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे.
काय होणार माझ्या ताईच? माझ्या पाठीमागे कोण लग्न करणार तिचं? हा समाज तिला टोचून टोचून मारे, तिला टोचून टोचून. ताई ताई बेटा बेटा, पोरी माझ्यामुळे तुझं वाटोळ झालं. पोरी माझ्यामुळे तुझं वाटोळ झालं. नाही आबा, आबा असं बोलू नका. खरं तर माझ्यासारख्या अभागी मुलीमुळे तुमची अशी अवस्था झाली आबा. जमल्यास या म्हाताऱ्या बापाला आबा, क्षमा कर पुरी, क्षमा कर पुरी, क्षमा दादा, हा अधिकार तुझा नाही, हा अधिकार विजयदादाचा आहे. काय? अरे पण मी आबांचा मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा? आबा जिवंत असतानाही नाती तू मारून टाकली होती दादा, आणि आता आबा गेल्यानंतर ही नाती जिवंत कशी झाली? हा दादा, घेतो ते नाही हवी. ही आपल्या धर्माची रीत आहे. रीत? पण हे रीतिरिवाज मला मोडून काढायचे आहेत. हे म्हणतो ना, नाहीतर मी प्रेस सोडणार नाही. ते तिकडं